साखर हे परत जी आपण प्युअर साखर जी म्हणतो, कारण तुम्ही भाजी पोळी भात वगैरे जे त्याच्यात कार्ब्स आहेत तेच ते ऍडेड व्हाईट शुगर ज्याला आपण म्हणतो ते ऍडेड व्हाईट शुगरनी काय होतं, डायरेक्ट ब्लडमध्ये जाते, बरोबर आहे, आणि डायरेक्ट इन्शुलिन स्पाइक करते, कारण त्याच्यात फायबर काहीच नाहीये. पण जी पोळी भात खातो त्याच्यामध्ये फायबर्स आहेत, त्याच्यामुळे तो एवढा स्पाइक देत नाही जेवढा हा तुमचा साखर. म्हणून ती कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करायचा. बंद करून जर का तुम्हाला क्रेविंग्स वाढत असतील तर तुम्ही कमीत कमी वापरा. म्हणजे जर का आपल्याकडे एखादा पेशंट आला, त्याला म्हटलं साखर बंद करायची, तर त्याला तिथे लगेच टेन्शन येतं. तुम्ही त्याचं प्रमाण कमी करा आणि कमीत कमी घ्या की हा एवढी चालते, मला 2 चमच्या साखरेच्या ऐवजी मी अर्धा चमचा वापरून जर का माझं काम होत असेल तर उत्तम आहे. आणि शेवटी ही जी काही साखर आहे ही थोड्या प्रमाणात तुमचे सगळे क्रेविंग्स पण कमी करते. त्यांना जर चहा दिला आपण प्यायला तर ते खुश असतात, मग त्या तेवढ्या चहामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी ऐकतात. हा आपण चहा पितोय ना, मग आपल्याला फक्त चहा बरोबरचा बिस्किटाचा प्रॉब्लेम, तो कसा सोडावा हे मला पण अजून न ओळख. मग मी म्हणते की ठीक आहे, ते बिस्किटाच्या ऐवजी थोडे नट्स खा, बदाम अक्रोड सारख्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खा, की जेणेकरून आपल्याला त्याची सवय कमी करायला मदत मिळेल. पण अजूनही आपण बिस्किटाला तेवढंच चिटकलेलो की ज्याच्यामध्ये काही पोषण मूल्य नाहीये, फक्त ते क्रेविंग्स आणि खाल्ल्यानंतर छान वाटतं हा जो प्रकार आहे हा त्याने येतो. त्याच्यामुळे साखर टोटल बंद करायची गरज नाही. कारण तुम्हाला माहिती आहे ना की काहीही झालं, डायबिटीस असू देत काय झालं, ब्रेन फक्त साखरेवरती चालतं. तो असा ऑर्गन आहे की त्याला ग्लुकोज लागतच लागतं. त्याला टोटल बंद करून तुम्ही जर का हे तुमच्या क्रेविंग्स वाढत असतील समजा, तर त्याचा उपयोगच नाही आहे. पण तुम्ही थोडे घेऊन जर तुमचं सगळं नॉर्मल होत असेल तर तेवढी साखर तुम्हाला चालते.